नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? GR जाहीर झाला आहे म्हणे, पण पैसे खात्यात का आले नाहीत? या सर्व कन्फ्युजनवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 16 जानेवारीला सरकारकडून एक शासन निर्णय म्हणजे GR निघालेला आहे। आता GR निघाला म्हणजे खूप लोकांना असं वाटलं की बस आता आज उद्या पैसे खात्यात येणार, पण मित्रांनो, इथे सगळ्यात मोठा गैरसमज झालेला आहे। मी तुम्हाला अगदी सोपं उदाहरण देते। समजा सरकार म्हणतं पैसे वाटपाची तयारी करा, पण पैसे वाटा असा आदेश अजून दिलेला नाही, म्हणजे तयारीचा GR आहे पण पैसे देण्याचा GR नाही। हा 16 जानेवारीला जो GR आहे ना, तो लाभार्थ्यांना थेट पैसे देण्यासाठी नाही, जानेवारीचा हप्ता जमा करण्यासाठी नाही। म्हणूनच GR आलेला असतानाही तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत। आणि म्हणून मी सांगते, हा GR पाहून घाबरायचं नाही, पण खुशीही व्हायचं नाही, कारण हा GR लाभार्थ्यांचा नाही। मित्रांनो, आता हा GR नेमका काय सांगतो ते मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगते। या शासन निर्णयात असं म्हटलं आहे की पहिले विभागीय आयुक्त त्यांच्या अखत्यारीतील जिल्ह्यांना अनुदान द्यायचं आणि नंतर जिल्हाधिकारी तेच अनुदान तालुक्यांना वाटप करणार। म्हणजे मित्रांनो, हा GR असा आहे की वरून खाली फाईल फिरवायची। मी अजून सोपं करून सांगते, हा GR म्हणतो पैसे कुठल्या जिल्ह्याला द्यायचे, कुठल्या तालुक्याला किती द्यायचे याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करा, पण तो असं म्हणत नाही की लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाका। या GR मध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, इतर काही योजना आहेत, पण हे नाव फक्त खर्चाच्या नोंदीसाठी आहे। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, हा GR ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी आहे, कागदावर पैसे फिरवण्यासाठी आहे, पण लाभार्थ्यांचा हप्ता देण्यासाठी नाही। म्हणूनच हा GR असून सुद्धा तुमच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत। हा GR कुणासाठी आहे? मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या। हा जो शासन निर्णय आहे ना, तो लाभार्थ्यांसाठी नाही, तुमच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी नाही। हा GR आहे संजय गांधी निराधार योजनेवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी, म्हणजे जे लोक फाईल पाहतात, नोंदी करतात, योजना चालवतात, त्यांच्याशी संबंधित खर्चासाठी हा GR आहे। मी तुम्हाला अजून सोपं उदाहरण देते। समजा शाळेसाठी पैसे मंजूर झाले, पण ते पैसे शिक्षकांचा खर्च, ऑफिसचा खर्च यासाठी आहे। याचा अर्थ असा होत नाही की थेट विद्यार्थ्यांना पैसे मिळणार। अगदी तसंच इथे झालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी वेगळा ठराविक GR येतो, ज्यामध्ये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी मंजूर असं स्पष्ट लिहिलेलं असतं। आणि मित्रांनो, असा GR अजून आलेलाच नाही। म्हणूनच हा GR पाहून कन्फ्यूज होऊ नका, कारण हा लाभार्थ्यांसाठी GR नाही। आता जाणून घेऊया पैसे यायला GR का आवश्यक आहे। मित्रांनो, आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्ष द्या। सरकार थेट कुणाच्याही खात्यात फक्त इच्छा झाली म्हणून पैसे टाकत नाही। पैसे टाकायचे असतील तर पहिले शासन निर्णय येतो, त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं किती रक्कम मंजूर आहे, कुठल्या योजनेसाठी आहे आणि किती लाभार्थ्यांना द्यायची आहे। म्हणजे GR म्हणजे पैसे सोडण्याची अधिकृत चावी। GR आल्याशिवाय पोर्टलवर मेसेज पडत नाही, आणि मेसेज नसेल तर पैसे खात्यात येत नाहीत। आता तुम्ही म्हणाल, मागच्या महिन्यात GR नव्हता तरी पैसे आले। हो, काही लाभार्थ्यांना पैसे आले, पण खूप लोकांना एकही रुपया मिळालेला नाही। याचं कारण काय? कारण GR नसल्यामुळे सर्व लाभार्थ्यांसाठी पुरेशी रक्कम अधिकृतपणे मंजूर झालेली नसते। म्हणूनच मित्रांनो, GR येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण GR आला तरच सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। आता जाणून घेऊया हप्ते अनियमित का होत आहेत। मित्रांनो, आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हप्ते वेळेवर का येत नाहीत। खरं सांगायचं तर मागील 2 ते 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता नियमितपणे मिळत नाहीये। कधी असं होतं, एका महिन्याचे पैसे येतात, पुढच्या महिन्याचे येतच नाहीत। कधी असं होतं, काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतात तर बाकीच्यांच्या खात्यात काहीच येत नाही। म्हणजेच मित्रांनो, हप्ता सगळ्यांसाठी एकसारखा मिळत नाहीये। यामुळे काय होतं, लोकांना वाटतं माझं नाव कट झालं की काय, मी अपात्र झालो की काय, पण अनेक वेळा हे कारण नसतं। खरं कारण असं आहे की हप्ता सोडण्याची प्रक्रिया पूर्णपणे नियमित नाही। म्हणूनच हप्ते कधी येतात, कधी थांबतात, आणि कधी काही लोकांनाच मिळतात, आणि याचमुळे लाभार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। आता बघा, लाभार्थ्यांनी आता काय करायला हवं। मित्रांनो, आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्ष द्या। तुमच्या जिल्हा आणि तालुक्यासाठी जे नोटिफिकेशन निघालेलं आहे ना, त्यामध्ये कागदपत्रे देण्याची शेवटची तारीख दिलेली आहे। आता इथे चूक करू नका, त्या दिलेल्या तारखेच्या आतच तुमची आवश्यक कागदपत्रे तालुका कार्यालयात किंवा जिथे सांगितलं आहे तिथे सादर करणं खूप गरजेचं आहे। असं समजा, कागदपत्रे म्हणजे हप्ता सुरू राहण्याची पावती,
जर वेळेत कागदपत्र दिली नाहीत तर पुढचा हप्ता थांबू शकतो किंवा उशिरा येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, पैसे आले नाहीत म्हणून कागदपत्रांकडे दुर्लक्ष करू नका. आजच तुमच्या तालुक्यातील नोटिफिकेशन तपासा आणि वेळेत कागदपत्र सादर करा. आता जाणून घेऊया जानेवारी हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? सध्याची परिस्थिती पाहता जानेवारी महिन्याचा हप्ता 25 ते 30 तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. आता काही जण म्हणतात डिसेंबरचा हप्ता जानेवारीत आला म्हणजे जानेवारीचा फेब्रुवारीत येणार का? तर तसं होण्याची शक्यता कमी आहे. कारण साधा आहे, जर शासन निर्णय आला तर त्यानंतर 2 ते 4 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. म्हणून मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे GR येणं. GR आला तर पैसे लांबत नाहीत. सरकारकडून दुर्लक्ष. मित्रांनो, आता एक गोष्ट मनाला लागणारी आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले, पण संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजून आलेले नाहीत. इथे तुलना करण्याचा उद्देश नाही, दोन्ही योजना महत्त्वाच्या आहेत. पण खरं सांगायचं तर या योजनेतील लाभार्थ्यांना या हप्त्याची गरज जास्त आहे. कारण या योजनेत कोण आहेत? ज्यांना औषधासाठी पैसे लागतात, ज्यांना दवाखान्यात जायचं असतं, ज्यांची दैनंदिन गरज या पैशांवर चालते. म्हणजे मित्रांनो, हा हप्ता फक्त मदत नाही तर अनेकांसाठी आधार आहे. म्हणूनच पैसे उशिरा आले तर अडचण जास्त होते. यामुळेच लोकांना असं वाटतं की या योजनेकडे दुर्लक्ष होतंय. आमची एकच अपेक्षा आहे, या लाभार्थ्यांचा विचार सर्वात आधी व्हावा. आता जाणून घेऊया हप्त्याची गरज आणि महत्त्व. मित्रांनो, लक्ष द्या. संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता हा फक्त काहीतरी पैसे नाही, हे लाभार्थ्यांसाठी जीवनावश्यक मदत आहे. औषधं, दवाखान्याचा खर्च, दैनंदिन गरजा या सगळ्यासाठी हप्ता महत्त्वाचा आहे. म्हणूनच हप्त्याची उशीर होऊ देऊ नका. GR न येण्यामुळे झालेले गोंधळ. खरं तर GR न आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत. काही लोकांना थोडे पैसे मिळाले तर काहींना अजून 1 रुपया मिळालेला नाही. म्हणूनच GR हा महत्त्वाचा आहे. तो आल्यानंतरच सर्व लाभार्थ्यांना पैसे जमा होतात. आता जाणून घेऊया प्रशासनिक प्रक्रिया. हा शासन निर्णय GR मुख्यतः अधिकाऱ्यांसाठी आहे. जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर अनुदान वाटप करण्यासाठी तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी वेगळा GR लागतो, जो अद्याप आलेला नाही. कागदपत्रांचे महत्त्व. मित्रांनो, हप्ता वेळेवर मिळावा म्हणून तुमच्या जिल्ह्यातील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. तिथे दिलेली तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत कागदपत्रे सादर करा. जर विलंब झाला तर पुढील हप्त्याला अडचण येऊ शकते. येत्या हप्त्याची अपेक्षा. सध्याच्या परिस्थितीनुसार जानेवारीचा हप्ता 25 ते 30 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. डिसेंबरचा हप्ता जानेवारीत आला आहे, त्यामुळे जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत जाण्याची शक्यता कमी आहे. GR आला तर 2 ते 4 दिवसात पैसे खात्यात जमा होऊ शकतात. मित्रांनो, या योजनेची माहिती तुमच्या घरच्यांपर्यंत, गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे लोक हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. कारण ही मदत अनेकांना खूप उपयोगी ठरते. मित्रांनो, जानेवारी हप्त्याबाबत अधिकृत GR किंवा नोटिफिकेशन जसं काही येईल, सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देईन. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी शोधायची गरज नाही. फक्त आमच्या चॅनेलवर लक्ष ठेवा. म्हणूनच मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती कुणाच्या महिन्याच्या खर्चाला आधार ठरू शकते. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.